महाराष्ट्र राज्यात तंबाखू मिश्रित गुटखा विक्रीस बंदी असूनही शहादा शहरात विमल व तत्सम गुटख्याची खुलेआम विक्री सुरू होती। याबाबत वारंवार तक्रारी होत होत्या। त्यामुळे नंदुरबार गुन्हा अन्वेषण पथकाने अचानक शहादा शहरात गुटखा विक्रेत्यांकडे तपासणी केली असता त्यांना काहीही आढळून आले नाही। याबाबत कानोसा घेतला असता एलसीबीच्या कारवाईची बातमी अगोदरच फुटल्याने गुटखा विक्रेत्यांनी सावध होऊन गुटख्याचा साठा दुकानात न ठेवता इतरत्र लपवून ठेवला होता। त्यामुळे एलसीबीच्या पथकाला रिकाम्या हाताने परतावे लागले। गुटखा विक्रेत्यांविरोधात एलसीबीचे पथक कारवाईसाठी येणार असल्याचा मेसेज सकाळीच मिळाल्याने सर्वत्र साफसफाई करून ठेवण्यात आली होती। या कारवाईची बातमी कशी फुटली? कोण आहे हा गुटखा तस्कर, ज्याला पोलिसांच्या आतल्या गोटातील बातमी अगोदरच मिळते? शहादा शहर व तालुक्यात सध्या एकच गुटखा तस्कर धुमाकूळ घालत आहे। सर्वत्र गुटखा बंदी असताना केवळ त्यालाच कोणाचा वरद हस्त आहे हे शहाद्यातील एखादा शिमडा पोरगा सुद्धा सांगेल। त्यामुळे मी मारल्यासारखे करतो, तू रडल्यासारखे कर, अशा प्रकारची नुरा कुस्ती सुरू आहे। प्रश्नचिन्ह न्यूज नेटवर्क, शहादा।